नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत स्पीड न्यूज. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बघूयात अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला लॉकडाऊन संदर्भातली एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे राज्यातल्या अनलॉकची प्रक्रिया ही 5 टप्प्यांमध्ये केली जाणार आहे अशी माहिती आज मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. मात्र त्यावर मुख्यमंत्री कार्यालयाचं शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. ज्या जिल्ह्यांमधला पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे ते जिल्हे हळूहळू अनलॉक होणार आहेत. जे जिल्हे अधिक बाधित आहे, ज्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग अधिक आहे, अशा ठिकाणी उशिराने अनलॉकची प्रक्रिया होईल असं देखील त्यांनी म्हटलंय. मुंबईमध्ये 890 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर 961 रुग्ण आज बरे होऊन घरी परतले. तर मुंबईमध्ये 27 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही 500 दिवसांवर आलाय. राज्यातील अनलॉकवरून राज्य सरकारमध्ये गोंधळाची स्थिती असल्याचं दिसतंय. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे. याबाबत ट्विट करून काय सुरू आहे, काय बंद, कुठे आणि केव्हापर्यंत, लॉक की अनलॉक असं म्हणत फडणवीसांनी टीका केली आहे. 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आणि ती म्हणजे अखेर 12वीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आपत्कालीन विभागाच्या बैठकीत सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून आपत्कालीन विभागाच्या बैठकीत 12वीची परीक्षा रद्द करण्याबाबत चर्चा झाली. 12वीची परीक्षा रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. आता परीक्षा रद्द करण्याबाबत अधिकृत आदेश शासन काढणार आहे. मराठा आरक्षणावर अशोक चव्हाणांची भूमिका दुतोंडी असल्याची टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. गायकवाड आयोगाची भूमिका मांडण्यास उपसमिती का कमी पडली असा सवालही आशिष शेलार यांनी केलाय. मराठा आरक्षणाबाबत काँग्रेसची भूमिका नेहमी संशयास्पद राहिली आहे. अगदी कालेलकर आयोगापासून खरे आयोगापर्यंत मराठा आरक्षण होऊ नये अशीच काँग्रेसची भूमिका राहिल्याचा आरोपही शेलारांनी केलाय. ओबीसी आरक्षणासाठी भाजपचं राज्यभर आक्रोश आंदोलन सुरू. ओबीसीचं राजकीय आरक्षण टिकवण्यात सरकारला अपयश आल्याचा आरोप भाजपनं केला. सोबतच सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी नाशिकमध्ये करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ सांगलीतही भाजपच्या वतीनं जलसमाधी आंदोलन करण्यात आलं. ओबीसी समाजाच्या हक्काचं आरक्षण परत मिळावं या मागणीसाठी कृष्णा नदीच्या पात्रात भाजपनं हे मोर्चा काढून असं आंदोलन करत महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानं राज्य सरकार विरोधात भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीनं आज वाशिममध्ये बोंबाबोंब आंदोलन भाजपकडून करण्यात आलेलं आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेत असलेलं ओबीसी आरक्षण रद्द होण्यासाठी राज्यातील आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्याचाच निषेध करण्यासाठी भाजपनं हा मोर्चा काढला होता. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचं राजकीय आरक्षण न्यायालयानं रद्द केलं असून याच्या निषेधार्थ भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीनं नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुंगी बजाव आंदोलन करण्यात आलं. तर झोपेचं सोंग घेतलेल्या महाविकास आघाडी सरकारला जाग यावी यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. संभाजीराजे छत्रपतींनी मराठा समाजाला आवाहन केलंय. फेसबुक पोस्टवरून त्यांनी हे आवाहन केलं असून शिवराज्याभिषेक घरातच साजरा करा, रायगडावर येऊ नका असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती शिवभक्तांनी रायगडावर येऊ नये. शिवाजी महाराज आपल्या मनात आहेत. शिवराज्याभिषेक घराघरात असं म्हणत यंदाही शिवराज्याभिषेक सोहळा हा घरातच साजरा करावा असं आवाहन त्यांनी शिवभक्तांना केलंय. कोल्हापुरातही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विविध मराठा संघटना आक्रमक झाल्याचं दिसलं. राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी संघटनांनी आत्मक्लेश आंदोलन केलं. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी समाधीस्थळावर जाऊन दर्शन घेतलं. आज गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचं हे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलत असताना ओबीसींना फसवू नका, आरक्षण कधी देणार याची तारीख सांगा असं आव्हानच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरून सरकारला दिलंय. तर गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात मुंडे साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली आहे.
आणि आता वारी संदर्भात महत्त्वाची बातमी पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक पार पडली आणि या बैठकीत वारीच्या स्वरूपाबाबतचा निर्णय शासन घेणार असल्याची माहिती अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे। 20 जुलैला आषाढी एकादशीची महापूजा करण्यात येणार असून महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिलं जाणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। सोबतच महापूजेसाठी शासनाकडून परवानगीची मागणी देखील करण्यात आली आहे। 10वीची परीक्षा घेण्याबाबतची धनंजय कुलकर्णी यांची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे, तर मूल्यांकन पद्धतीबाबत स्वतंत्र याचिका दाखल करण्याची मुभा देखील मुंबई हायकोर्टाने दिली आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने ओबीसी आरक्षणावरून राज्य सरकारचा निषेध करण्यात आलाय। आज राज्यभरात या संदर्भात आंदोलन देखील झाली। जळगावमध्येही माजी मंत्री गिरीश महाजनांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करत गिरीश महाजनांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय। सरकार गांभीर्याने कुठलाही विषय घेत नाही आणि त्याचमुळे ओबीसी समाजावर ही परिस्थिती ओढावली असल्याचा घणाघात गिरीश महाजनांनी केलाय। पदोन्नती आरक्षण हा विषय काँग्रेस पक्ष आणि माझ्यासाठी तात्विक मुद्दा असल्याचं नितीन राऊतांनी म्हटलंय। आधी दिलेलं पदोन्नती आरक्षण कायम राहावं हीच आमची भूमिका आहे असंही त्यांनी म्हटलंय। भाजप प्रदेशाध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकरांच्या नेतृत्वात ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या विरोधात भाजप कार्यालयापासून ते मंत्रालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला होता। आरक्षणाचा तिढा लवकरात लवकर सोडवला नाही तर मोठं आंदोलन पाहायला मिळेल असा इशारा देखील यावेळी राज्य सरकारला देण्यात आला। ट्विट प्रकारावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टीकरण दिले। महापौर यांच्या ट्विटरवरून असं ट्विट करणाऱ्या शिवसैनिकाला महापौरांनी दम दिलाय। महापौर भाषण करत असताना कार्यकर्त्याकडे त्यांनी फोन दिला होता आणि महापौरांना टॅग केलेलं पाहिल्यावर कार्यकर्त्याला राग आला आणि त्यानं रागाच्या भरात ट्विटला उत्तर दिलं। तर झालेला प्रकार हा चुकीचा असून त्यासाठी त्या कार्यकर्त्याची महापौरांनी चांगलीच खबर घेतली आहे। मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलंय। लसीकरणाच्या बाबतीत सगळे विरोधक डबल ढोलकी आहेत। टेंडर मागवलं की म्हणतात दलालीसाठी केलं आणि नाही केलं तर म्हणणार की यांना मोफत लस द्यायची नाहीये असं उत्तर महापौरांनी दिलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी मेहुलभाई बोलत होते, मग मेहुलभाई देशातून पळाला कसा अशी खोचक विचारणा राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे। जेवढी तत्परता आणण्यासाठी दाखवताय तेवढीच तत्परता मेहुलभाई पळून जाताना का दाखवली नाही असा सवालही नवाब मलिकांनी केंद्र सरकारला केलाय। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारने घोषित केलेल्या कोरोनामुक्तीच्या स्पर्धेवर टीका केली आहे। ही स्पर्धा म्हणजे भूलथापांच्या मालिकेचा एक भाग आहे अशी टीका त्यांनी केली आहे। सोबतच 50 लाखांच्या बक्षिसाबाबतही त्यांनी शंका उपस्थित केली आहे। इतकंच नाही तर सर्व गावच करील तर सरकार काय करील हा प्रश्न कामचुकार मंत्र्यांबद्दल पडल्याचंही त्यांनी म्हटलंय। नेहमीप्रमाणे आपली जबाबदारी दुसऱ्यावर झटकून देण्याच्या उद्देशानंच ही स्पर्धा योजना केल्याची टीका देखील पडळकरांनी केली आहे। भाजप आमदार मनीषा चौधरी यांनी दहिसर चेकनाक्यावर आंदोलन केलं। हायवेवर पार्क केलेल्या क्रेनमुळे वाहतूक कोंडी झाली होती, ती हटवण्यासाठी मनीषा चौधरी रस्त्यावर ठाण मांडून बसल्या होत्या। क्रेनचं काम झालं असतानाही ती अशीच उभी करण्यात आल्यानं हायवेवरच्या ट्रॅफिक जॅमचा फटका दहिसर बोरिवलीतील लिंक रोडवरून प्रवास करणाऱ्यांना होत होता। राज्यातील ठाकरे सरकारकडून राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करण्यास चालढकल सुरू असून राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याचा आरोप केला गेलाय। राज्य सरकारला जाग आणण्यासाठी भाजपच्या वतीनं चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आलं। विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरुनुले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। नागपूरमध्ये फेरीवाल्यांना दुकान लावण्यास पालिकेने मनाई केली आणि त्यामुळे आदेशाविरोधात सीताबर्डी मार्केटमधील फेरीवाल्यांनी आंदोलन केलं। ठाणे पालिकेत मोठ्या प्रमाणात बोगस लसीकरण झाल्याचं समोर आलंय। 2 अभिनेत्रींनी बोगस ओळखपत्र तयार करून लस घेतलीय। मीरा चोप्रा आणि सौम्या टंडन असं बोगस कागदपत्र तयार करून लस घेणाऱ्या अभिनेत्रींची नावं आहेत। तर इतर 21 जणांनी देखील बोगस कागदपत्र तयार करून लस घेतल्याचं ठाणे पालिकेच्या चौकशीतून समोर आलंय। केळकर समितीनं बोगस लस घेणाऱ्यांची चौकशी केली आहे। ओम साई आरोग्य केअर प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेनं बोगस ओळखपत्र तयार केल्याचं समोर आले। त्या संस्थेच्या डॉक्टरांवरती समितीनं ठपका ठेवलाय। त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार का हे आता बघावं लागेल।
नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कधीही लागण्याची शक्यता आहे. सध्या राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवत आहेत. सरकारकडून 18 ते 45 वयोगटाचं लसीकरण बंद आहे आणि तरी देखील नवी मुंबईत मात्र राजकीय पक्षांनी ते सुरू ठेवलंय. नवी मुंबईत भाजपकडून चक्क फ्री वॅक्सिन शिबिर आयोजित केलं जात आहे. खासगी रुग्णालयांशी संधान बांधून या ठिकाणी ही शिबिरं घेतली जाऊ लागली आहेत. वाशी येथे भाजपकडून 1000 लोकांना फ्री वॅक्सिन देण्यात आलंय. मतदारांना वॅक्सिनचे डोस उपलब्ध करून देतानाच ते मोफत मिळत असल्यानं मतदार राजाही खुश होऊन लस घेतोय. मुंबईमध्ये 6% पॉझिटिव्हिटी रेट आहे. मुंबई झोन 2 मध्ये असल्याची माहिती मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. मुंबईकरांना सध्या मॉर्निंग वॉक करता येणार नसल्याचं काकाणींनी म्हटलंय. तसंच मुंबईतील लसीकरण शुक्रवारपासून सुरू होणार असल्याची देखील माहिती त्यांनी दिली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस वाशिम जिल्हा दौऱ्यावर आले असताना जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती, म्युकरमायकोसिस रुग्णसंख्या, लसीकरण, कोविड लस साठा, पीएम केअर फंडातून करण्यात आलेली ऑक्सिजन व्यवस्था इत्यादी समस्यांचा तसंच वाशिम कोविड सेंटरला भेट देऊन कोविड रुग्णांची विचारपूसही त्यांनी केली आहे. 6 जून हा दिवस सर्व कॉलेज विद्यापीठांमध्ये शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जाणार आहे अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसंच जीआरची प्रत संभाजीराजे यांना देण्यासाठी त्यांची भेट घेतल्याचं देखील उदय सामंत यांनी सांगितलंय. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे मोठ्या प्रमाणात तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली. एप्रिल 2021 ते मे 2021 या कालावधीत विना तिकीट प्रवाशांच्या 1,50,000 प्रकरणांमधून 9 कोटींपेक्षा अधिकचा दंड वसूल करण्यात आलाय. राज्यस्तरीय बँकर समितीच्या बैठकीत 4,60,881 कोटी रुपयांच्या वार्षिक पत आराखड्यास मंजुरी करण्यात आली आहे. एक खिडकी योजनेद्वारे बँकांनी कृषी क्षेत्राला तातडीनं वित्तपुरवठा करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या आहेत. उल्हासनगर शहरांमध्ये लॉकडाऊनच्या काळात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं चित्र आहे. दुचाकी चोरतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहेत. रात्रीच्या सुमारास हँडल लॉक तोडून बनावट चावीच्या मदतीनं बाईक चोरण्यात आली. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. मुलगा होत नाही म्हणून आरोपी पतीनं झेंडे गल्लीतील एका घरात 1.5 वर्षांपूर्वी पत्नीसह 2 मुलींना डांबून ठेवलं होतं आणि याच दरम्यान आरोपी पतीनं आपल्या पत्नी आणि मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचाही आरोप आहे. तर मुलगा होत नाही म्हणून स्वतःच्या पत्नीसह 2 मुलींना एका घरात डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवऱ्यानं मुलाच्या आशेनं हे कृत्य केलं. डांबून ठेवलेल्या पीडित महिलेसह तिच्या 2 मुलींची सुटका करण्यात आली आहे. निर्भया पथकाच्या पुढाकारानं त्यांना मुक्त करण्यात आले. या प्रकरणी निर्दयी पती विरोधात पंढरपूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदराचा जेटी मंजुरी प्रस्ताव आता पुन्हा एकदा राज्य सरकारच्या कोर्टात दाखल झाला असून केंद्र सरकारकडून प्रस्तावाची कागदपत्र जी आहेत ती राज्य सरकारकडे हस्तांतरित करून लवकरच जेटी प्रश्न मार्गी लावण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचं दापोली विधानसभेचे शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी सांगितलंय. बंदर जेटीसाठी 155 कोटी रुपयांचं या ठिकाणी तयार केला असून हर्णे मासेमारी एवढा निधी जो आहे तो आता यासाठी आकारण्यात आला असून हर्णे मासेमारी बंदराचा विषय लवकरच मार्गी लागणार असल्याचं आमदार योगेश कदम यांनी सांगितलंय. अपहरण झालेल्या मुलीचा शोध लावण्यासाठी 40,000 रुपयांची लाच मागणारे एपीआय अनिल गव्हाणकर निलंबित झालाय. न्यूज 18 लोकमतनं सर्वात आधी या प्रकरणाला वाचा फोडली होती. अखेर आज चौकशी समितीनं दोषीचा ठपका ठेवत एपीआय गव्हाणकरला निलंबित केलंय. कोरोनासाठी वापरण्यात येणाऱ्या फेव्हिमॅक्स गोळ्या या बनावट असल्याचं समोर आलंय. मुंबईमध्ये जप्तीची कारवाई करण्यात आली असून बनावट गोळ्यांचे साठे उस्मानाबाद जिल्ह्यात सापडले आहेत. उमरगा उस्मानाबाद तालुक्यात या बनावट गोळ्यांची विक्री झाली आहे. बातमी नागपूरमधून. नागपूर रेल्वे स्थानकावरती पोलिसांनी मोठी कारवाई केली असून महागडे ड्रग्ज जप्त करण्यात आले. ब्राऊन शुगरच्या 310 पुड्या जप्त करण्यात आल्या. प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर उभ्या असलेल्या महाराष्ट्र एक्सप्रेसच्या DL1 या डब्यामध्ये पोलीस सर्चिंग दरम्यान एका बेवारस पिशवी त्यांना सापडली ज्यामध्ये हे ब्राऊन शुगर होतं. नागपूर रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली. बाजार मूल्यांकनानुसार 2,15,000 अशी या ड्रग्जची किंमत असून हे ब्राऊन शुगर कुठून आलं आणि कुठे जात होतं याचा पोलीस सध्या तपास करतायत. लॉकडाऊनमुळे ट्रान्सपोर्ट व्यवसाय डबघाईला आलाय. याच परिस्थितीचा फायदा घेत अनेक कार मालकांना त्यांच्या कार ज्या आहेत त्या भाड्यानं देण्याचा आमिष दाखवून त्या कार परस्पर दुसऱ्यांना विकणाऱ्या टोळीचा या ठिकाणी पर्दाफाश करण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांना यश आलंय आणि या संदर्भात
या टोळीतील काहींना अटकही करण्यात आली। अटक करण्यात आलेल्या टोळीकडून चिंचवड पोलिसांनी 1,20,00,000 रुपये किमतीच्या 16 महागड्या चारचाकी ज्या आहेत त्या जप्त केल्या आहेत। कल्याणमधील एका व्यक्तीच्या घरात तब्बल 400 ते 500 कोरी मतदान ओळखपत्र सापडल्यानं खळबळ उडाली आहे। कल्याण तहसीलदारांनी केलेल्या कारवाईत हे समोर आले। या प्रकरणी कामेश मोरे यांच्या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। त्याला अटक केल्यानंतरच ही ओळखपत्र त्यानं कुठून आणि कशासाठी आणली होती याचा उलगडा होणार आहे। आणि त्यात महत्त्वाची बातमी ती म्हणजे रिलायन्सनं आपल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी मदतीचा हात पुढे केलाय। कर्मचाऱ्याचा कोविडमुळे मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना पुढची 5 वर्ष त्या कर्मचाऱ्याचा शेवटच्या पगारा एवढी रक्कम मिळत राहील। तसंच त्या कर्मचाऱ्याच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च देखील रिलायन्स उचलणार आहे। एवढंच नाही तर कुटुंबियांचा म्हणजे जोडीदार आणि मुलं तसंच पालकांच्या हॉस्पिटलायझेशन पॉलिसीचा प्रीमियम रिलायन्सच्या वतीनं भरण्यात येईल। मुलांचं पदवीपर्यंतचं शिक्षण होईपर्यंत हा लाभ मिळेल असं रिलायन्सच्या वतीनं मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी जाहीर केलंय। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूज मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बघूयात आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। मराठा समाजाला सर्वोच्च न्यायालयानं आरक्षण नाकारल्यानंतर तर पुन्हा एकदा मराठा संघटना एकवटत आहेत। समाजाच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी मराठा आरक्षण संघर्ष समिती आणि मराठा आरक्षण समन्वय समितीच्या वतीनं आता राज्यव्यापी गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। 25 जूनला नवी मुंबई इथेही मराठा गोलमेज परिषद होणार असल्याची माहिती सुरेश दादा पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिली आहे। राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे ओबीसी आरक्षणावर ही वेळ आली असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली। मागील 15 महिन्यांपासून राज्य सरकार झोपा काढत असल्याचंही त्यांनी म्हटलंय। हिंगोलीत फडणवीसांनी आरोग्य परिस्थितीची पाहणी केली, यावेळी ते बोलत होते। भाजपचा संघर्ष हा सुरूच राहणार असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय। पवारांची भेट ही तब्येतीची विचारपूस करण्यासाठी घेतल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं। या सरकारनं मराठ्यांचं आरक्षण मिळू दिलं नाही आणि ओबीसीचं आरक्षण हातानं घालवलं असंही त्यांनी म्हटलंय। नाशिकमध्ये पंचायत राजमध्ये ओबीसींचं आरक्षण टिकवण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। राज्य सरकारने न्यायालयाच्या आदेशानुसार मागासवर्गीय आयोग स्थापन न केल्यामुळे ओबीसींवर अन्याय होत आहे असा आरोपही करण्यात आलाय। यावेळी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा निषेध करत ओबीसींच्या आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली। बातमी कोल्हापुरातून पावसाची। कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झालाय। कागल शहर परिसरात तुफान पाऊस झालाय। कागल शहरातील बसस्थानक परिसरात हे असं पाणी साचल्याचं बघायला मिळालं। तर तिकडे सांगली जिल्ह्यातही शहरासह परिसरात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। दुपारनंतर शहरासह परिसरात जोरदार पाऊस झाला। विजांच्या कडकडाटासह पावसानं जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे। तर शहरातील प्रत्येक चौकात आणि रस्त्यांवरती असं पाणी साचल्याचं बघायला मिळालं। या पाण्यातूनच वाहन चालकांना वाट काढावी लागत होती। तर या दमदार पावसामुळे मान्सून सक्रिय झाल्याचं चित्र सध्या राज्यात निर्माण झालंय। आणि याच दरम्यान एक सुखद दृश्य बघायला मिळालं ते म्हणजे सांगलीच्या चांदोली परिसरात मोरांचा मुक्त संचार बघायला मिळाला। नुकताच मान्सून जवळ येऊन लागलेला आहे, त्याची चाहूलही लागलेली आहे। दररोज आकाशात ढग जमा होत आहेत आणि निसर्गातील याच बदलामुळे मोरांचा संचार असा मुक्त जो आहे तो बघायला मिळतोय। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत। पण जाता जाता आणखीन एक महत्त्वाची आठवण, मास्क लावा, सुरक्षित रहा, काळजी घ्या।